कर्जमाफीवर प्रश्न केला असता त्या प्रश्नाचे योग्य उत्तर न देता त्या प्रश्नावरच नवा प्रश्न नव्याने उभा करावा आणि आधीच दुःखी असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठाचा खडा फिरवणारा कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभावा, हे आम्हा सर्वांचं दुर्दैव आहे मित्रहो. हे फक्त दुर्दैवच नाही तर शेतकऱ्यांचंच दुर्दैव नाही तर या महायुती सरकारचं देखील हे दुर्दैव आहे. दिलेला शब्द पडकुट्यांनी पाळला नाही आणि वरून शेतकऱ्यांना बदनाम करणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ज्ञानगंगा कोरडी पडली आहे असं वाटतं मित्र. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशाला हवी? शेतकरी कर्जमाफीची 5-10 वर्ष वाट बघतो आणि कर्जाच्या पैशातून शेतकरी मुलामुलींचे लग्न कार्य करतात. कर्जाच्या पैशातून शेतकरी साखरपुडा करतात आणि कर्जमाफीची अपेक्षा करतात. ते या पैशाचा योग्य वापर करीत नाही मित्रहो. असे फालतू आणि पडलेले शब्द वापरून कृषी मंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. शेतकऱ्यांची अशा प्रकारे बदनामी खुद्द कृषी मंत्री करतो हे आणखी भयानक आणि गंभीर आहे. ज्या कृषी मंत्र्याला शेतकऱ्यांची वर्तमान परिस्थिती माहीत नाही असा माणूस या राज्याचा कृषी मंत्री आहे याची लाज वाटते आहे. या अशा वास्तविकतेवर जगाला, भारतावर हसण्याची आता वेळ आली आहे आणि अगदी हसत असतील. अहो माणिकराव कोकाटे साहेब, तुम्ही कृषी मंत्री आहात. शेतकरी आणि सरकार या दोघांच्या मधले तुम्ही दूत आहात. शेतकऱ्यांची अडचण, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांचं सुखदुःख सरकार दरबारी मांडण्याचं तुमचं फक्त पद नाही, तुमचं मंत्रीपद नाही तर तुमची ती ड्युटी आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सरकारकडून सोडवून घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांचे नोकर आहात. तुम्ही शेतकऱ्यांच्या कामावरचे 5 वर्षासाठी नेमलेले सालगडी आहात आणि लक्षात ठेवा, विदर्भाच्या भाषेत तुम्ही शेतकऱ्यांचे सालदार आहात. तुम्हाला शेती हा विषय कदाचित कळत नसावा असं तुमच्या त्या स्टेटमेंटवरून वाटतं. तुम्ही जे काल परवा स्टेटमेंट दिलं मंत्री महोदय, त्यावरून तुमच्या ज्ञानाची उंची किती असेल याचं मोजमाप करण्याची ही वेळ नाही, माहिती आहे. परंतु तुमच्या विद्वत्तेवर दया येत आहे, तुमची कीव येत आहे. तुम्ही बिलकुल राजीनामा द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातून, अख्ख्या महाराष्ट्रातून या राजीनाम्याची मागणी काल परवापासून होत आहे. तुम्ही पाहिलेली आणि अनुभवलेली शेती ही मंत्री महोदय फार्म हाऊस कल्चरवर आधारित आहे, हे लक्षात घ्या. पामच्या झाडाखाली बसून फार्म हाऊसवर फावला वेळ घालवणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्यांनी खऱ्या शेताचा बांध पावसाळ्यात फक्त एकदा ओलांडावा. एका हातात चप्पल तुमची आणि दुसऱ्या हाताने तुमचाच पॅन्ट पकडून तुम्ही बांध पार करून दाखवाल तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या विषयावर अशा प्रकारे बोलण्याचा अधिकार आहे आणि अवश्य राहील. काय झालं काय या महाराष्ट्राला अशी चिंता हल्ली होत आहे. मुख्यमंत्री महोदय, असं अराजक सरकार आणि असले वाचाळवीर मंत्री तुमच्या सरकारमध्ये आहेत, त्यामुळे मान मुख्यमंत्र्यांची खाली होत आहे. विदर्भात नाही, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर अख्ख्या जगात. अजित पवार साहेब, तुमच्यावर ही वेळ आली आहे की अशा वाचाळवीरांना घेऊन तुम्हाला राज्य चालवावं लागतं आहे. हे तुमचं दुर्दैव आहे. शेतकरी आपल्या मुलाबाळांची लग्न कोणत्या पैशातून करतो हे मंत्री महोदय तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला मी ते शेतकरी दाखवतो. मराठवाड्यात नाही, तुम्ही विदर्भात या, फिरा, दौरे करा, त्यांची शेती दाखवतो तुम्हाला, त्यांचं दळभद्री जगणं तुम्हाला दाखवतो, त्यांचं जीवनशैली तुम्हाला त्यांची दाखवतो. गरिबी काय असते, परिस्थितीची चणचण कशाला म्हणतात, चणचण काय असते हे बघायचं असेल तर एखादा विदर्भातला कोरडवाहू शेतकरी बघा. त्या शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचा. कुणीतरी तुमच्या पिलांटूंनी तुम्हाला सांगितलं असावं
एखादा किस्सा सांगितला असावा, एखादी कहाणी सांगितली असावी, अशा प्रकारे ती घडली असावी आणि ती कहाणी तुम्ही एखाद्याची कहाणी तुम्ही समस्त महाराष्ट्राला लागू करत आहात आणि शेतकऱ्यांबद्दल असं वाचाड विधान करणं तुम्हाला आणि तुमच्या मंत्रिपदाला शोभत नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या बंगल्यातल्या डायनिंग टेबलवर बसून जो वरणभात तुम्ही शुद्ध तूप घालून ओरपता, तेव्हा विवेक ध्यानावर ठेवून घास घेत चला मंत्री महोदय. तुमच्या घशातून बळीराजाचा आवाज येईल, तुम्हाला भास होईल. केवळ शेतकरी संघटित नसल्याने तुमच्या हिमतीत वाढ झाली आहे आणि याला शेतकरीच जबाबदार आहे हे ठाऊक आहे. आणि आता तर अतिशयोक्ती तुम्ही करता आहात. तुमच्या या वाचाड विधानाचा महाराष्ट्रभर निषेध होतो आहे, परंतु त्या निषेधाचं तुम्हाला काहीही वाटणार नाही, त्याचंही तुम्हाला काहीच सोयरसुतूक वाटणार नाही. कारण तुम्ही 5 वर्ष सरकारी हवा खाण्यासाठी हवेली शोधली आहे. आणि मंत्री महोदय, शेतकऱ्यांनी मनावर घेतलं तर तुमची जागा तुम्हाला दाखवायला शेतकऱ्यांना अजिबात वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या. मान्य आहे, शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे तयार करतो, निर्माण करतो, परंतु शोकांतिका ही आहे की त्यातले 999 दाणे तुमच्या खिशात जातात, हे लक्षात घ्या. खिशातच नाही, तुमच्या घशात जातात. बोलताना थोडी तरी जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. शेतमालाला योग्य भाव तुम्ही देणार नाही, शेतीविषयक योग्य धोरण तुम्ही राबवणार नाही, शेती उपयोगी वस्तू तुम्ही योग्य दरात, किफायत दरात शेतकऱ्यांना देणार नाही. शेताला रस्ते नाहीत, पुरेशी वीज नाही. तुमच्या दम असेल तर हे सर्व करा. शेतकरी कर्ज अजिबात घेणार नाही. तुमच्या मुलीच्या लग्नासाठी उलट तो तुम्हाला कर्ज देईल, हे लक्षात घ्या. आणि परतफेडीसाठी तुम्ही बेईमानी केली तरी तो तुमच्या दरवाजात, तुमच्या दारात शेतकरी पैसे मागायला येणार नाही. इतक्या मोठ्या मनाचा हा शेतकरी आहे. वाटेल ते बोलून स्वतःच्या पदाची स्वतःच खिल्ली उडवणारे नेते, मंत्री तुमच्या रूपाने आम्ही बघतो आहोत. हे आमच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. असो मित्र हो, आज या विषयात एवढंच. या महानुभाव ज्ञानी कृषी मंत्री महोदयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. बिनधास्त व्यक्त व्हा. तुम्हाला व्यक्त व्हावं लागेल आणि शेतकऱ्यांना जाग करा. पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती, चॅनलवर नवीन असाल मित्र हो तर सबस्क्राईब करा. हे तुमच्या हक्काचं चॅनल आहे. हे चॅनल रिनेश रंजन चॅनल हा तुमचा शेतकऱ्यांचा आवाज आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दवानं. तोपर्यंत मित्र हो, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.